आहेस तू? सुलेखा, शक्य नाही. तू वाड्याचा उंबरठा ओलांडलास तेव्हाच मी ओळखलं होतं की ती तू नाहीस. तू दिसत नाहीयेस, ती तू आहेस. वाड्यातल्या माणसांविषयी वाईट भावना असणाऱ्यांना इथे पाऊल टाकणंही कठीण असतं. मला माहिती, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शोधलेस तर अनंत पर्याय मिळतील, आणि कुणाच्या भल्यासाठी शोधलेस तर पर्याय कमी नाहीत. पण कुणा एकाच्या भल्यासाठी अनेकांना त्रास होणार असेल तर मात्र. पण मी तर का करतेस हे सगळं? इतकंच सांगते, हुशार आहेस, बुद्धिमान आहेस, पण नुसती बुद्धी वापरण्याऐवजी सत्सद विवेक बुद्धी वापर. कारण या जन्मातल्या पापपुण्याचा हिशोब याच जन्मात द्यावा लागेल. हा आता काळाचा नियम आहे. हे घे. हे काय? भेट आहे. कशासाठी? मंगलमय सोहळा आहे. यापुढची प्रत्येक भेट मंगलमय असावी आणि एकमेकांबद्दलचं प्रेम वाढावं, म्हणून ही आठवण. मी आलेच. आमच्या विनंतीला मान देऊन तू इथे आलीस, त्याबद्दल तुझे आभार. असं म्हणू नका आजोबा. खरं तर मीच आभार मानले पाहिजे. एवढं सगळं होऊनही तुम्ही मला आमंत्रण दिलंत. रागवणार नसशील तर एक सांगू? बोला ना मग. तू या घराची सून होऊ शकली नाहीस, म्हणून या घराविषयी, घरातल्या माणसांविषयी कुठलाही गैरसमज मनात ठेवू नकोस. तू सून झाली नाहीस म्हणून आम्हाला परकी झालेली नाहीयेस. या घरातलं कुणीही तुझ्या बाबत हेतू पुरस्सर वागलेलं नाही, आणि तरीही आमच्या हातून काही चूक घडली असेल तर मी माफी मागतो. आजोबा. बाळा, अजून बरंच आयुष्य आहे पुढे. एखादा छानसा जोडीदार निवड आणि पुढचं पाऊल टाक. माझे आशीर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी. येऊ मी? नमस्कार. श्रीराम श्रीराम. येते. मला कुठे दे, तुम्ही पण तू पण जा.
मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मोतियान दुसरं मला येतंय हा हे ते हे रुपेरी वाळू महाराजच्या बनात ये बनात ये जवळ घे बनात ये. आता तू म्हण आधी म्हण ना. आता ह्यालाच परत आता काय मीच काय विष्णू काकाचं फेवरेट गाणं कुठलं ते हा खंडेरायाच्या लग्नात. तुम्हाला कोणी सांगितलं? आम्हाला माहिती आहे. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. मुंबई से नहीं बैंगलोर से आया मेरा दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो दिन को आराम करो. बस पूनम सुंदर असे गाणं. पूनम काकू म्हण. गुज मायेचे अनोखे चार भिंती सांगती, अनसुखाच्या दीपमाला उंबऱ्याशी अंतरीच्या स्पंदनांची घेतसे चाहूल हे, बांधते रेशीम गाठी नांदते घरकुल हे. झाला आनंद सोहळा साजरा झाला. खूप छान. तुला फार अंत बघायला लावला नाही ना मी? मी महत्वाची नाहीच आहे. तिथे कोणाला अंत बघायला लावला ते सांगा. कोणालाच नाही. आणि तशी हिंसा मला आवडत नाही सुलेखा, तुला माहिती आहे. तुम्ही तिथे तुझ्या इच्छा पूर्ण करायला नव्हते गेले. वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या स्वार्थी असाल. मी स्वार्थीपणाने वागलेले नाहीये सुलेखा. तुझे स्वार्थ पूर्ण केले नाहीत म्हणजे मी स्वार्थी असं नाही. काय केलं तिथे जाऊन? माझं आयुष्य मला ओपन बुक करायला नाही आवडत. हो, मग माझ्या शरीराचा वापर. एक मिनिट, डोळे बंद कर. तुझं शरीर मी तुला परत दिलंय. आता कळेल सुलेखा की मी तुझ्यासाठी काय केलंय ते.
तुम्ही तिथे काय केलंय ते आधी सांगा. शास्त्र्यांचा विश्वास परत मिळवलाय मी. मला काही घेणं देणं नाहीये त्यांच्या विश्वासाशी. मला त्यांचा अंत पाहायचा आहे. चांगल्याशी वाईटपणा नाही घेता येत सुलेखा. ते तुझ्या भल्यासाठी प्रार्थना करत होते आणि तुम्ही विरघळलात. त्यांनी तुझ्यासाठी हे स्वस्तिक दिलंय, शुभ गोष्टींचं प्रतीक म्हणून. प्रत्येक लढाई जर आमने सामने खेळायला लागलीस ना तर हरशील. एका विरुद्ध जर का सगळे उभे राहिले तर काय होईल याची कल्पना आहे तुला. आणि इतिहास पुन्हा घडवायचा नसेल तर मी जे काही केलंय ते तुझ्या भल्यासाठीच केलंय असं समज. स्वस्तिक, शुभ गोष्टींचं प्रतीक जे त्यांनी सुलेखाला दिलं. आता मला नको त्यांना काही द्यायला. काय देणार आहेस तू? स्वस्तिकच. स्वस्तिक शुभ कार्यांचं प्रतीक असतं जे त्यांनी सुलेखाला दिलं. उलट स्वस्तिक अशुभ कार्यांचं प्रतीक जे आता इंदुमतीत त्यांना दे. काय झालं काय एवढं? हो एकटेच काय हसताय? अगं गेले 4 दिवस मी असा हसतोच आहे. वाड्यावरचा सगळा सोहळा झाला ना त्याचे आनंदाचे क्षण मला आयुष्यभर हसवत राहणार आहेत. खरंच हो, सगळं कसं छान सुरळीत पार पडलं ना. कसलंही विघ्न नाही, गोंधळ नाही, टेन्शन नाही, काही नाही. खरंय तुझं. आता या क्षणाला म्हणशील तर मला एकच कमतरता जाणवते. माहितीये मला, बाबा. तेही जर बरोबर आले असते तर मी म्हंटल त्यांना, नाही म्हणाले ते. अहो 4 दिवस त्यांचा सहवास घडला तर बाबा आत्ता सुद्धा बरोबर हवेत असं वाटतं तुम्हाला? मला सांगा, अख्खं आयुष्य बाबांनी वाड्यात काढलंय. वाड्याला सोडून यायला सारखं कसं आवडेल त्यांना? खरंय तुझं. कधी कधी मीच त्यांच्याकडे लहान मुलासारखा हट्ट करतो ना. मग तुला कसं वाटतंय? मस्त, खूप छान वाटतंय. म्हणजे एखाद्या मोठ्या सहलीहून यावं ना तसं वाटतंय. सोहळा हे निमित्त होतं ना, पण या सोहळ्याने किती जणांना जवळ आणलं. मला सगळ्यात जास्त आश्चर्य कुणाचं वाटलं माहितीये? सुलेखाचं. जिला आमंत्रण करण्यावरून आपण काही खूप मोठा गुन्हा केलाय असं तुला वाटत होतं? नाही, मला नव्हतं वाटलं, बाकीच्यांना वाटलं होतं. पण वसुधा, सुलेखा यावेळी खूप वेगळी वाटली नाही? मला असं वाटतं आधीशी तिचं ठरलेलं लग्न मोडलं. खूप लागलं असेल ते म्हणाल ते.
पण बाबा म्हणतात ना, काळ हा सगळ्या प्रश्नांवरचा उत्तम उपाय आहे. तेच झालं. काही गोष्टी स्वीकारल्या ना की मग त्याचा त्रास नाही होत. वसुधा, पूनम सुद्धा आता रोज फोन करेल की नाही बघ. किती छान मिसळली होती सगळ्यांच्या मध्ये. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. म्हणजे बाळ असताना तर जितकी खुश असायची ना, तितकी खुश होती ती. हो, वाजले किती बघा. 16च्या आठवणींवर आपण असेच बोलत बसलो तर झालं, तुमचा आजचा क्लास इथेच होणार. 2च लेक्चर्स उशिरा जाणार होतात ना. हो हो, जायला पाहिजे. काय वसुधा, हा? मी काय म्हणतो, वाड्यावरच्या आठवणी या विषयावरती गप्पा मारायला आपण पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र बोलूया. तुला काय वाटतं? तुम्हाला जर जमलं ना तर. वसुधा, तुला काय वाटतं, आपण सगळे वाड्यावरच राहायला जाऊया का, असं सुद्धा विचाराल तुम्ही. कल्पना चांगली आहे तुझी. हो, आता पुन्हा काय बसलात, उठा, आटपा जा लवकर. हो, जायला पाहिजे. थंड झाला चहा. बघा, आज जाऊच नाही असं वाटतंय. का ग? सोहळ्याच्या आठवणी हलतच नाहीये डोळ्यासमोर. हो ना. कालच्या दिवसातला तुझ्या सगळ्यात लक्षात राहिलेला प्रसंग कुठला, सांग ना. असं कसं सांगता येईल ती. आय मीन, सगळेच प्रसंग तसे मेमोरेबलच होते नाही का. पण तरी काय हट्ट आहे ती. मला सगळ्यात जास्त काय आवडलं सांगू? काय? तुझं सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं. मी हेच सांगत होते लेखा तुला, आपलं असं कोणी नाहीये ग. त्या सगळ्यांना आपल्याबद्दल वाटतं तर आपण असं अलिप्तपणे वागून कसं चालेल? नक्की कशी वागलीस तू तनिष्का? चांगलाच गैरफायदा घेतलायस. काय ग, कसला विचार करतेस? काय नाही अगं, एक एक प्रसंग असा सारखा नजरेसमोर येतोय सोहळ्याचा. मी आज लवकर येते, खूप गप्पा मारूया. आज नको दी. का? मी आज गोरेगावच्या घरी जाईन म्हणते, तिथेच राहीन. ठीक आहे, मग मी पण येते. नाही, नको. का? का म्हणजे अगं, सगळी साफसफाई व्हायची आहे घराची, व्हाईट वॉश करून घ्यायचंय, म्हणून मी जाणार होते. मी परत आल्यावर गप्पा मारूया ना दी. ठीक आहे, पण रात्री फोन कर नक्की. नक्की. बाय, हॅव अ नाईस डे. गप्पा तर आता तनिष्का बरोबर मारायच्यात. या एका दिवसात एका जन्मावर पाणी फिरवायची सोय केली आहे. सोहळे करतायत. हिंदुमती, हिंदुमती कुठे आहेस तू?